नाशिकमधील लक्ष्मी ज्वेलर्स, सोने व चांदीचे उत्तम ठिकाण। ताज्या बातम्या बघण्यासाठी स्टार लोकशक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। प्रभाग क्रमांक 1 मध्ये भाजपच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे जल्लोषात उद्घाटन। नाशिक शहरातील प्रभाग क्रमांक 1 मध्ये भारतीय जनता पार्टी भाजपच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। नाशिक पूर्वचे आमदार राहुल ढिकले यांच्या शुभ हस्ते या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले। हा कार्यक्रम 4 जानेवारी 2026 रोजी सकाळी 9 वाजता कृष्णा हाईट्स, दिंडोरी रोड, मसरूळ येथे पार पडला। या उद्घाटन सोहळ्यास भाजप शहराध्यक्ष सुनील केदार, माजी आमदार बाळासाहेब सानप, माजी सभापती गणेश गीते, माजी सभापती मनपा शालिनी पवार यांची प्रमुख उपस्थिती लाभली। यावेळी प्रभाग क्रमांक 1 मधील भाजपचे अधिकृत उमेदवार रुपाली स्वप्नील नन्नावरे, रंजना पोपटराव भानसी, दीपाली गणेश गीते आणि अरुण बाबूराव पवार हे उपस्थित होते। उद्घाटनाप्रसंगी कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला। प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनानंतर फटाक्यांच्या आतिषबाजीत संपूर्ण परिसर उजळून निघाला। नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी एकमेकांना शुभेच्छा देत जल्लोष साजरा केला। यावेळी उपस्थित मान्यवरांनी नागरिकांशी संवाद साधत प्रभागातील विकास कामे, मूलभूत सुविधा आणि सर्वांगीण विकासासाठी भाजप कटिबद्ध असल्याचा विश्वास व्यक्त केला। या प्रचार कार्यालयाच्या माध्यमातून जनतेशी थेट संपर्क साधून निवडणूक प्रचार अधिक प्रभावीपणे राबवण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले। ब्युरो रिपोर्ट चेतन शेजवळसह स्टार लोकशक्ती न्यूज, नाशिक। पक्षाच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन संपन्न झाले। आमच्या रुपालीताई नन्नावरे, रंजनाताई भानसी, अरुणजी पवार आणि दीपालीताई गीते हे चारही उमेदवार सक्षम आहेत। नव्या जुन्यांचा मेळ घालून ते अतिशय चांगल्या पॅनल पक्षाने दिलेला आहे। आणि भानसीताई गीते आणि साहेबांनी जे काही काम केलंय त्या कामाचं फळ निश्चितच जनता देईल। आणि आजचा जो उत्साह बघता आणि जनतेचा कल बघता प्रभाग 1 मध्ये सर्वाधिक मतांनी भारतीय जनता पक्षाचं हे पॅनलच्या पॅनल संपूर्ण निवडून येईल असा माझा विश्वास आहे। नाशिक महानगरपालिकेमध्ये 97 पासून उमेदवारी दिलेली आहे। आमचं म्हणजे नाशिक महानगरपालिकेला जोडल्या जाणाऱ्या 22 खेड्यांपैकी एक मसरूळ एक खेडा आमच्या जोडल्या जातो। आज त्या खेड्याचं रूपांतर आज शहरात झालेलं आहे। आज या ठिकाणी जो विकास केलेला आहे 25 वर्षापासून, रोड, लाईट, पाणी अत्यावश्यक गरजा त्या लोकांपर्यंत पोहोचून 20 किलोमीटर असा भौगोलिकदृष्ट्या आमचा प्रभाग झालेला आहे। मी आरोग्य विज्ञान विद्यापीठ असेल, कौलिक वाड्याचं डोंगर असेल,